नमस्कार. रत्नवार्तार संपादक. जी परिस्थिती जी चाललेली आहे सध्याची, जे विचार आहे क्राईमच्या संदर्भात, खरोखरच क्राईम हा मुक्त झालेला आहे आणि खरोखरच पोलीस यांचं आम्ही अभिनंदन करतोय आणि प्रशासनाचं अभिनंदन करतोय. आपल्यासोबत आहे पुणे शहर अध्यक्ष पॅंथर शक्ती सेनेचे. ह्यांचे विचार जाणून घेऊया, यांच्याशी सविस्तर चर्चा करूया. सभी को मेरी तरफ से अस्सलाम वालेकुम, जय भीम. पैंथर शक्ति सेना पुणे शहर अध्यक्ष अख्तर भाई खान. आज यहाँ पर पूना पे जो प्रॉब्लम हो रही है तो उसके लिए भी प्रशासन, महाराष्ट्र पुलिस, उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि उनका कंट्रोल पर भी काम बहुत ज़ोरों से चालू है. और महाराष्ट्र पुलिस मित्र मंडल की तरफ से भी मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूँ कि यहाँ पर जो पूना में वो सभी को गाइडलाइंस कर रहे, सभी को कंट्रोल्स कर रहे, सभी पर वो ध्यान दे रहे. जैसे ट्रैफिक हो गए वो वहाँ पर अवेलेबल है, उनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूँ. महाराष्ट्र पुलिस जो है यहाँ पर पूना में, पुणे शहर में, तो उनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूँ. जो यहाँ पर घटनाएं बढ़ रही है उसी पर भी उनका ध्यान यहाँ पर अवेलेबल है. उसके लिए मैं महाराष्ट्र पुलिस, उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूँ. सर्वांना मनापासून जय भीम, जय संविधान, जय लहुजी. अस्सलाम वालेकुम. आता आपण काय विचार मांडणार आहे महिलांच्या संदर्भात? मी दीपा बाबू कांबळे, माझं नाव आहे. ग्रामीण मानव विकास संस्थेमध्ये मी कार्यरत आहे. मुलांसाठी सगळीकडं पुणे जिल्ह्यात, महाराष्ट्रामध्ये फिरून सगळीकडे मी अनाथ आश्रमच्या मुलांसाठी सगळ्या मोठमोठ्या लोकांकडे जाऊन देणग्या गोळा करते. आणि अशाच महिलांच्या विषयी मी एक विषय मांडते की महिलांनी स्वतःच्या पायावर उभा टाकलं पाहिजे आणि महिलांनी सक्षम झालं पाहिजे. आपले संतोष साळवे आमचे अध्यक्ष आहेत, तसेच संतोष भाऊ चव्हाण यांनी मला रत्नवार्ताचं पत्रकारचं पद दिलेलं आहे. मी स्वतःच्या पायावर कष्टाने मिळवलेलं आहे. मी सगळीकडे जाऊन स्वतःच्या पायावर उभा टाकून घर बघून माझं स्वतःचं काम करते मी. आणि एवढं बोलून माझे 2 शब्द थांबवते. नमस्कार. रत्नवार्तार संपादक. जी परिस्थिती जी चाललेली आहे